जय शिवराय। आज मी आहे हनुमानगड निमगिरी किल्ल्याच्या टेकवर. समोर आहे हनुमानगड निमगिरी, डाव्या साईडचा आहे हनुमानगड, तर उजवीकडचा आहे निमगिरी. इथे अंगणवाडीचा शेजारी गाडी पार्क करून आता इथून मी ट्रेक चालू करणार आहे. तिथे जिल्हा परिषद शाळा आहे. इथून थोडेसेच वरती आल्यावर हा जो मोबाईल टावर आहे, इथून आपल्याला ह्या ट्रेकची सुरुवात करायची. इथे वरती टावरच्या शेजारीच जिल्हा परिषद शाळा आहे. खाली ती अंगणवाडी होती, पण इथे गाडीवरती येणार नाही. इथून आपण आता सरळ आपला प्रवास पुढे चालू ठेवू. आता बरोबर 8 वाजता आम्ही हा ट्रेक चालू केला. पूर्णपणे हा माझा सोलो ट्रेक आहे. हनुमानगड निमगिरी ह्या दोन्ही डोंगरांच्या मधून असलेल्या खिंडीतून आपल्याला गडांवर जायचं. पुढे आल्यावर लगेचच ही विहीर आहे आणि विहिरीच्या ह्या बाजूने आपल्याला जायचं आहे. विहिरीपासून पुढे आल्यावर या इलेक्ट्रिक टावर खालून आपल्याला पुढे जायचं आहे. त्या टावरपासून मी सरळ वरती आलो आहे इथून, आणि वरती आले तरी शेतातूनच हा रस्ता आहे. ह्या शेतातून पुढे आल्यावर जर तुम्ही ह्या पायवाटेने पुढे गेलात तर आतमध्ये काळूबाईचं मंदिर आहे. मी मुख्य पायावर सोडून काळूबाई व जवळच असलेले प्राचीन मंदिर बघायला आलो आहे. येथे वरती ते काळूबाईचं मंदिर आहे, आणि ह्या पायवाट्याने जर तुम्ही सरळ खाली गेले तिथे एक शेत आहे, आणि शेताच्या पुढे एक प्राचीन महादेव मंदिर आहे. येथून खाली गेल्यावर तेथे ते मंदिर आहे. आणि येथे आहे ते प्राचीन बहुतेक खेळ म्हणत पण ती महादेव मंदिर. मूर्त्या बघा किती सुंदर मूर्त्या आहेत. इथे पलीकडे एक खोल पाण्याचा टाक आहे. तिथे पण काही अवशेष आहे, ते पण तुम्ही अवश्य बघा. आणि परत ह्या वाटेने वरती येऊन काळूबाई मंदिर बघा, किंवा परत ह्या वाटेने मेन पायवाट्याला जा. इथून मागून पण एक रस्ता त्या मुख्य पायवाट्याला येऊन तिथे मिळतो. तिथे आतमध्ये काळूबाई मंदिराच्या पुढे गेल्यावर वरतून तुम्ही जाऊन ह्या पायवाट्याला मिळू शकता. पण मी पुन्हा रिटर्न येऊन ह्याच पायवाट्याने सरळ पुढे जाणार आहे. अनेक अशा छोटे छोटे पायवाटा आहेत, आणि प्रत्येक पायवाट मिळालेले आहे. आणि इथून आता आपल्याला डावीकडे जायचं आहे. आणि इथून पुढे आल्यावर तिथे आतमध्ये
गणपतीची मूर्ती आणि काही वीरगळी आहेत. येथील गणपती मूर्ती, माझी मूर्ती बघून तर आपल्याला इथून पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यावर थोडंसंच उजवीकडे गेल्यावर तिथे झाडांमध्ये त्या 40 वीरगळी आणि थोडंसं तिथे जवळच हनुमानाची मूर्ती देखील आहे. तिथे ते थोड्याशा वीरगळी, महादेवाची पिंडनंदी आणि गणपतीची मूर्ती होती. इथून पुढे आल्यावर आपल्याला तर जायचं ह्या पायवाट्याने. ह्या छोट्याशा पायवाट्याने खून हे लक्षात आहे झाडांची. इथून गेल्यावर त्या 40 वीरगळी आहेत. आणि काही लगेचच वीरगळी एका लाईनीने ठेवलेल्या आहेत. आणि पुढे हनुमानाचं मंदिर आहे आतमध्ये, ते पण आपण बघूया. पहिले ह्या वीरगळी बघू. हे बघा, ह्या वीरगळी आहेत. झाडा झुडपामुळे काही आतमध्ये लपलेल्या आहेत. ह्या लाईनीने ह्या 40 वीरगळी आहेत. पूर्ण आपण बघू. खूपच अशा वीरगळी बघून आता मी हनुमान मंदिराकडे चाललो. वीरगळी बघून आता मी पुन्हा आपल्या मुख्य पायवाट्यावर आले. आणि इथून आता आपल्याला परत पुढे जायचं. अर्ध्या तासाच्या आतच मी ह्या मार्गदर्शक फलकापाशी येऊन पोहोचले. इथे वरती वॉच टावर पण आहे आणि इथे एक असा चौथरा बनवला आहे. हा बोर्डच्या त्या बाजूने आता आपण पुढचा प्रवास चालू ठेवू. इथे बघा, हा वॉच टावर आहे. वॉच टावर पासून पुढचा रस्ता जरा झाडी झुडपातूनच आहे. त्या टावर पासून आपण चालू केला. असं इथे येऊन हा पूर्ण चढ मोठ्या मोठ्या असं 2 किल्ल्यांच्या मिळून खिंडीतून परत चढत असणार आहे. सध्या पाऊस थांबला आहे त्यामुळे जरा बरं आहे. आणि आता इथून खिंडीतला प्रवास चालू आला.
थोडंसं रिस्कीच आहे. तो वरची दगड बघा आणि तो कधी पण निसटू शकतो. तर खाली मला जाता आता एक किल्ल्याचा भाग असा दगड दिसला. तिथं निमगिरी किल्ल्याच्या पायऱ्या चालू होता. तिथं रेलिंग लावलेलं आहे आणि पायऱ्यावर मस्त पाणी येते. आता आपल्याला दोन ऑप्शन आहेत. एक तर उजवीकडून ही पायऱ्यांची वाट धरून आपण वरती जाऊ शकतो आणि तिथे थोडासा मध्ये गॅप आहे, त्यामुळे तिथं रेलिंगच्या साह्याने आपल्याला वरती जावं लागतं. तर ते तुम्हाला स्किप करायचं झालं तर ह्या पायवाट्याने तुम्ही असं नागमोडी वळणाने ह्या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये जे खिंड आहे तिथं जाऊ शकता. तिथून राईटला वरती आल्यावर हा पायरी मार्ग आणि तो मार्ग एकत्र मिळतो तिथं वरती आणि लेफ्टला गेल्यावर हनुमंतगड आहे. मी पायरी मार्गाने जाणार आहे कारण ह्या सुंदर कातळ कोरीव पायऱ्या बघाव्याच लागतील. येथे आता निमगिरी किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. इथे जाण्याच्या पूर्वी उजवीकडे ही एक गुहा आहे. पहिले आपण ती गुहा बघू आणि मग पायऱ्यांकडे जाऊ. गुहा गुहा बघून आता मी कातळ कोरीव पायऱ्यांकडे चाललोय. येथे थोडासा पायऱ्यांचा गॅप आहे पण हे रेलिंग असल्यामुळे एवढं काही अवघड नाही आहे. पण अतिशय सुंदर ह्या कातळ कोरीव पायऱ्या चढण्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. आणि ही पायवाट जी इथून अशी जाते तिथून तिथे वरती गेला तिथे हनुमंतगडाच्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत. वरती बुरुज तलवंज आहे. एक
छोटीशी गुहा आहे. पायऱ्यातून मार्ग होता वरती जाण्यासाठी अजून 5 कोरीव पायऱ्या आहेत. आणि आता मी इथून न जाता इथून सगळं खाली उतरून पायवाट आहे. हनुमानगड जाणार आहे. इथून परत वरती आल्यावर अजून पायऱ्या आहेत किल्ल्याच्या. मला वाटतात ह्या शेवटच्या असतील. ही किल्ल्याची घ्या. शेवटी 8 वाजता हा ट्रेक चालू करून आता 9:15 वाजता माझा बरोबर गडावर प्रवेश झाला. आता त्याला पूर्ण गड फेरी मारायची. इथून पण जाऊ शकतो. मी हा सगळं पायवाटेने आलो. तर डाव्या तर हे काही अवशेष आहेत. मग आपण सगळं पुढे जाऊ. पुढे आल्यावर लगेचच पाण्याचे हे रुग्ण भरलेले 3 टाके. साईडला काही अवशेष पण आहेत. आपण जाऊ शकतो. हे 2 अवशेष बघून आता आपण वरती त्या वाजता जाऊ. तिथे वरती अजून एक वाजतो गडावर. ध्वजस्तंभाकडून वरती आल्यावर डाव्याकडे खूप लांबल्याचं पाण्याचा टाका आहे. आणि उजव्या मस्त हिरवगार असं वातावरण. इथे अजून 2 पाण्याचे टाके. इथे गडदेवता आहे. आतमध्ये महादेवाची पिंड आहे. वाह छान. पाऊस जरी थांबला असला तरी आता गडावर जास्त वेगाचा वारा आहे. हिरवगार सगळं वातावरण लागते. ते बघितलं तर सगळं हिरवगार दिसतं. आणि मला वाटते तो सिंधोळा किल्ला आहे. त्याच्या पलीकडे ते पिंपळगाव जोगा डॅम आणि त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड त्या आत दिसत नाही आहे. आपला हडसर किल्ला आहे कुठेतरी. काही दिसत नाही तो पण. आणि ह्या परिसरात बघितलं तर तो मला वाटते
चावंड असेल. पाण्याचं टाका गडावरचं त्याच्यावरती तिथं पण एक वास्तू आहे. वरची वास्तू बघून ह्या टाक्याच्या इथे येऊन पुन्हा आता मी ह्या पायवाटेने सरळ गड भ्रमंती चालू ठेवते. तिथे मध्ये पण काहीतरी आहे वास्तू, ती पण बघू आपण. आजूबाजूचा परिसर बघा, एकदम वर वातावरण आहे. इकडे थोडीशी पडझड झालेली आहे. जाऊन खाईल गुहा आहे आतमध्ये. पाण्याचा टाका दिसतंय खूप मोठा आणि ते खूप प्रमाणात पडझड झालेली. पाण्याचा टाका बघा आहे छान. मोठा टाका आहे, खूप मोठा टाका आहे. मोठ्या पुढे पक्केच टाका असेल. तिकडचे पाण्याची टाकी बघून आता मी वरती तिकडची वास्तू आणि वरती काय काय ते बघायला सांगते. तिथे पण वाटते ती समाधी आहे. आणि अशा पद्धतीने मी ह्या गडाच्या टॉपवर येऊन आता पोहोचलो. म्हणजे खूप भयानक वार आहे आता. येथून आता खाली उतरून मला हनुमानगडावर जायचं आहे, त्यामुळे बघत राहा पुढे. पायऱ्या उतरून आता येथे आलो. आता मी इथून खाली उतरून त्या पायवाट्याने सरळ वरती तिथं जाणार आहे. तिथून त्या पायऱ्या आहेत कातलकोरी. एकच प्रॉब्लेम असा आहे की वारा आता एवढ्या जास्त प्रमाणात आहे. बरोबर मी दोन डोंगरांच्या गिरी आणि हनुमानगड येथील मधील खिंडीत येऊन पोहोचलो आहे. जर तुम्हाला त्या पायऱ्या स्किप करायच्या असतील कारण तिथे थोडंसं गॅप आहे मध्ये, तर इथून सरळ वरती या. आता मी येथून वरती जायला सुरुवात करतो. इथून 5 मिनिट
इथून 2च मिनटं चालल्यावर फक्त इथे बघा आता ह्या हनुमानगडाच्या पायऱ्या आहेत. व ह्या कातळखोरी पायऱ्या. पायऱ्या आता तरी चांगल्या आहेत, घसरडा नाही अजिबात. छोटाच पायऱ्या आहेत, जास्त नाही तिथं. निमगिरीला भरपूर पायऱ्या होत्या, अजून पायऱ्या शकते आपण. पायऱ्या चढून उजवीकडे नाही जायचं. उजवीकडे तर बुरुज आहे, पण इथून रस्ता नाही जायला. इथून आपल्याला डावीकडे जायचं असं पायऱ्या चढल्यानंतर. इथून आता एवढंच पायऱ्या, मग आपला गडावर प्रवेश होईल. एवढीच पायवाटी छोटीशी. आणि अशा पद्धतीने माझा हनुमानगडावर मी पायवाटांनी इकडे एक पायवाट, अशा पायवाटांनी गड एक्सप्लोर करतो. वरती आल्यावर पहिलं आपण उजवीकडे जाऊन तो प्रवेशद्वार बघू. वरती टॉपला एक उद्ध्वस्त वाडा आहे, इकडे काही पाण्याची टाकी आहे आणि पलीकडे पण काही पाण्याची टाकी आहेत. सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि आपली गड हनुमानगड आणि निमगिरीची इथेच थांबते. इकडं दुःख भागास आलं मस्त. गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे वरती पाण्याचा टाका आहे, तिथे पण पाणीच भरले पूर्ण. खाली मला वाटते पूर्णपणे गडाचा प्रवेशद्वार पाण्याने भरलेला आहे. खाली कसं असेल काय माहिती. बघा इथून आपल्याला येत असेल, हे सगळं बुजले आता इथून. आता पुन्हा इथे आलं आहे. इथून आपण वरती आलतो. आता मी वरती जाऊन ते उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष पाहतो. हे गडाच्या सगळ्यात वरच्या भागातील वाड्याचे अवशेष आहेत. पूर्णपणे वरती गवत आहे सगळं. बाजूने आपण वाड्याला प्रदक्षिणा मारू. पूर्णपणे मोडकळीस आलेला. खाली बघा पाण्याचा टाका येतं, तिथपर्यंत जायला रस्ता शोधावा लागेल. हे आपण पहिला पूर्ण गडावर तुम्ही बघितले असे छोटे छोटे ही गोल, तिकडे पण बघा पूर्ण गोल झोपे.
पद्धतीने ही वाड्याची सगळी वाड्याचा जो परिसर आहे. वाड्याच्या पुढे आता मी जातोय, तर खाली एक पाण्याचं टाकं दिसते. आपण जाऊन बघू काय काय दिसते अजून. चालत चालत आता मी हनुमानगडाच्या जवळपास शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्याचा जो राजवाडा आहे, तसे हनुमानगडावर एवढे काही बघण्यासारखे निमगिरीच्या तुलनेत कमी आहे. पण तो राजवाडा ते पाण्याचं टाकं, पलीकडे पाण्याचं टाकं आहे. खाली मी आत्ता ते पाण्याचं टाकं बघायला चाललो आहे. तसे काही असे एकदम प्रॉपर रस्ता नाही आहे, तसंच पण मी काय वाटतं कारण तिथपर्यंत जाणार आहे. पाण्याचं टाकं आहे, तिकडे पण एक दोन पाण्याची टाकी, ते खाली अजून एक पाण्याचं टाकं. अजून पाण्याचं मोठं टाकं आहे आणि पुढे ती 3 पाण्याची टाकी, वरती राजवाडा, त्याच्या पलीकडे ते एक टाकं. अशा पद्धतीने हनुमानगडाची आपली भ्रमंती पूर्ण झाली. हनुमानगडावरून दिसणाऱ्या निमगिरीच्या कातळ कोरीव सुंदर पायऱ्या,